एकच तुम्हाला विनंती आहे, जी काय चर्चा करायची आहे नाही तुम्ही दीड वर्षापूर्वी आम्ही रिक्सर कंप्लेंट त्यांची मीटिंग चालू होती, त्याच्यानंतर 3:15 हा प्रकार घडला. पोलिंग स्टेशन चालू होती तेव्हा 3:15 काहीतरी बाहेरच विषय मिटवायचा. तिने म्हणले ना कॅम्पसच्या बाहेरचा विषय आहे, कॅम्पसच्या बाहेरच मिटू. आम्ही बोलायला गेलो तर कॅम्पसच्या बाहेरचा विषय म्हणून आम्हाला तोंड बंद केलं जातं. कॅम्पसच्या बाहेरून बोलावं त्यांनी. त्यांच्या तक्रारी केलं की आमच्या लेकरावर वैयक्तिक भरपूर अत्याचार केले माझ्या लेकरांवर. मी 2 वर्ष आधी गेल्या वर्षी मी भरपूर रडून गेले. 4 लाख रुपये भरले मी. लॉकडाऊन मध्ये माझा नवरा आजार होता, मला फीस भरवू शकत नाही म्हणले. कित्येक लोकांना माफ केले, माझ्या लेकरांना माफ नाही केले. मी 4 लाख रुपये डिपॉझिट पूर्ण भरून गेले मी तर फीस. पेरेंट्स का कुछ नहीं समझ. मेरे बच्चे को रोज रुलाते थे, तुम्हारा बच्चा आरोप करना, तुम्हारा बच्चा ऐसा करना. वैयक्तिक टार्गेट केलं जातं. तक्रार जरांच्या विरोधात प्रिंसिपल नहीं चाहिए आपको. नेमकी तक्रार काय आहे? प्रिंसिपल नहीं चाहिए. प्रिंसिपल को क्या मैम का नाम आम्ही पोद्दारकडे टाकले, प्रिन्सिपलकडे शिकायला टाकले नाही लेकरं. प्रिन्सिपल इथं आम्ही पोद्दारचं एज्युकेशन चांगलं म्हणून आमच्या लेकरीकडे ठेवतोय, प्रिन्सिपलमुळे नाही. प्रिन्सिपल जर असं वर्तणूक करत असेल तर आम्हाला प्रिन्सिपल नको. आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं पालक जमलात, काय तुमची मागणी आहे, नेमकं काय आंदोलन कशी? नमस्कार धाराशिवकर. आम्ही धाराशिवच्याच मुलांचे इथलेच पॅरेंट्स आहेत, आम्ही प्रॉपरचे आहेत. एक वाजवी मागणी आहे की आमच्या मुलांना इथे अतिशय चांगलं शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण मिळावं. आणि त्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून जो आम्ही पैसा कमवतो तो इथे घालतो की आमच्या मुलांना इथे चांगलं शिक्षण मिळावं. याच्यासाठी आमची मुलं सिनियरपासून इथे आहेत. जे प्रिव्हियस प्रिन्सिपल होते त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खूप चांगला होता आणि म्हणून आम्हाला असं की आम्ही ही शाळा कंटिन्यू करावी म्हणून आम्ही आमची मुलं इथंच ठेवली. आता आमची मुलं जवळ 8वी 9वीमध्ये आहेत, काही जणांची इथं जे आहेत ती. पण आता असं होऊ लागले की गेली 2-3 वर्ष झालं जे इथलं जे मॅनेजमेंट आहे ते अजिबात पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे. आम्ही जेव्हा सांगतोय की हे असं काही होतं आहे त्याच्यावर फक्त आम्हाला आश्वासनं मिळतात. आणि हे जे आहेत हे मेल्स आम्ही केलेले, एक 20-3-23 केलेला आणि एक 25-3-23 केला होता. आणि या मेल्समध्ये आम्ही डिटेल सांगितलं होतं. त्याच्यामध्ये सर आम्ही हे मेल्स आम्ही लिहिले होते, इंग्लिशमध्ये लिहिलेले. 1-2 तक्रारी सांगा बेसिक. करिक्युलम कंप्लीट होत नाही, इथे करिक्युलम कंप्लीट होत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही विचारलं होतं की मॅम इतका सिलेबस तुम्ही गाळला तर तो सर हा तो प्रत्येक पॅरा आम्ही प्रत्येकाचे आज काय करणार आहे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही एवढं केलं. इथलं GMला बोललो, GMने मेडिएशन केलं आमच्यामध्ये आणि GM सरांनी सांगितलं होतं की आम्हाला 3 महिने द्या, तुमच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला मान्य आहेत, इथं त्रुटी आहेत, मॅडम नवीन आहेत, आम्हाला 3 महिने द्या, आम्ही ते सगळं करू. पण वरच्यावर परिस्थिती इतकी बदलत जाते की आता म्हणजे आम्हाला बोलायला